मंडळी ऑलरेडी मी ना डिटेल दिलेली व्हिडिओ मध्ये स्टार्टिंगला थोडंफार बोललेले, मग त्यानंतर मध्ये बोललेले की हे 2 मजलीचे रो हाऊस आहे, मालकाला अर्जंट 1500 स्क्वेअर फीटचे असणार आहे, 7-12 खरेदी खत सेपरेट होणारे आहे. ही सगळी डिटेल एकदमच परफेक्टली मॅच होणारी दिलेली आहे. तर बघा, माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण आहे, स्वतः तुम्ही माझा नंबर घेऊ शकतात. 9028750499 मला संपर्क करू शकतात. आणि चॅनलला तुम्ही सबस्क्राईब, बेल नोटिफिकेशन हे करून ठेवा, कारण की भरपूर 2 BHK असू द्या, 1 BHK असू द्या, डायरेक्ट प्रॉपर्टीची माहिती आपल्या या चॅनलवरती. तर मंडळी, या रो हाऊस बद्दल बोलायला आपण सुरुवात करू, कारण की ह्याचा जो 7-12, ह्याचा जो खरेदी खत, हे सगळं काही होणार आहे हे लक्षामध्ये ठेवावे. आता बरेचसे असे जे आहे जागा, त्यांची तुकडाबंदी वगैरे म्हणून त्यांचे 11 लोकांमध्ये 7-12 खरेदी खत होत राहतात. पण ह्यांचं जो आहे तर हे सेपरेट आहे, सेपरेट खरेदी खत, सेपरेट 7-12, हे सगळं काय एकदम व्यवस्थित मध्ये आपल्याला इथं पेपरामध्ये पाहायला भेटणार आहे. आणि जे तुम्ही खरेदी करणार आहे तर त्याचे सगळे पेपर बनणार आहे. मी एवढंच बोलणार आहे की तुम्हाला हे खरेदी करायचं असेल तर माझं ही प्रॉपर्टी आलेली आहे, लोनची सुविधा पाहिजे. आता जे लोकांना असू द्या, ICC असू द्या, सगळ्या बँकेचे तुम्ही लोन साधू शकतात, सगळ्या बँकेचे लोन तुम्ही करू शकतात. आता जय महाराष्ट्र, जय पुणे मंडळी. मी कासिम शेख आणि जे बघतात ते पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रिअल इस्टेट चॅनल आहे. सध्याला एक वेगळ्या ठिकाणी मी तुमच्यासाठी आज प्रॉपर्टी आणलेली आहे, आणि जे असणार आहे ना तर लय भारी असणार आहे. 7-12 असणार आहे, खरेदी खत असणार आहे, सगळी काही डिटेल आज तुमच्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून मी सादर करणार आहे. तुम्ही तयार असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणारा असणार आहे, कारण की आज तुमच्यासाठी बजेटमध्ये, एकदम चिल्लर बजेटमध्ये तुमच्यासाठी एक 2 मजलीचे रो हाऊस मिळून आलेलं आहे. आणि अगदी साध्या सामान्य माणसाला आवडणारे, परवडणारे असे इंडिपेंडेंट रो हाऊस ही माहिती चालता मी तुम्हाला देणार आहे. सगळे काही डिटेल आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. पण अजून एक सांगणार आहे की तुम्ही नवीन आले असाल तर आपल्या या चॅनलला तुम्ही सबस्क्राईबचा बटन दाबवायचं, आणि ज्यांना पण घ्यायचे हे 2 मजलीचे रो हाऊस तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणारा असू शकतो. आणि ज्यांना नुसतं बघा, नुसतं ते 4 भिंती आणि ते घर बघायचं असेल तर त्या लोकांसाठी मी काय करू शकत नाही, कारण की बरेचशा प्रॉपर्ट्या ते मालकांचे मला मेसेजेस येतात, पण काही लोक मला व्हिडिओ पाठवतात, काही लोक नाही पाठवतात. आणि ज्यांनी पण मला व्हिडिओ पाठवलं त्या घराचा, त्या रो हाऊसचं, तर मी इथं त्याला दाखवलेलं आहे. असं नाही की मी नुसतं येणार आणि मीच बोलत राहणार त्या प्रॉपर्टीबद्दल. बरोबर आहे का चुकीचं आहे तुम्ही मला सांगा. जे काय आहे ते सगळी डिटेल मी तुमच्या समोर सादर करत असतो. आज पण ज्या प्रॉपर्टीबद्दल मी बोलणार आहे इथं, तर ती प्रॉपर्टी खूप भारी लोकेशनमध्ये असणारी आहे, आणि एकदम कमी बजेटमध्ये तुमच्यासाठी ती प्रॉपर्टीची माहिती मी इथं घेऊन आलेले आहे. बघा, मी स्टार्टिंगलाच बोललो, सेपरेट 7-12, सेपरेट खरेदी खत, आणि सगळं काही होणारे अशी ही प्रॉपर्टी असणार आहे. एक 2 मजलीचे रो हाऊस असणार आहे. किती? 2 मजलीचं. बघा, माझ्याकडं डेली कंटिन्यू तुम्ही बघू शकता, आपले सबस्क्रायबर बघू शकतात, आपले व्ह्यूज बघू शकतात, किती लोक बघत असतात आपल्याला. आणि कंटिन्यू एक प्रॉपर्टीची डिटेल मी आपल्या या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो. करतो का नाही तुम्ही हे सांगा मला. तर हे जे आहे तर इथं तुम्हाला MIT कॉलेज माहिती का? MIT कॉलेज माहिती आहे ज्यांना, ते लोकांनी कळून गेलं असेल त्या लोकांना. पण ना साईडलाच हे इंडिपेंडेंट रो हाऊस सेपरेटली हे आहे.
आता तुम्ही जे बजेट आहे तुमचे, आता मला बरेचसे असे कॉल येतात की सर या बजेटमध्ये आम्हाला पाहिजे. आता कालच एक मेसेज व्हॉट्सअपला आलं आणि येऊन त्यांनी मेसेज केलं की साहेब आमचा बजेट 20 लाखाचा आहे, साहेब आमचा बजेट 30 लाखाचा आहे, या बजेटमध्ये 1 गुंठा जागेसोबत एक इंडिपेंडंट रो हाऊस आम्हाला द्या. तर त्या साहेबांना तसले जे आहे सांगणारे लोक 1 गुंठ्यामध्ये आणि पुणे सिटीमध्ये म्हटलं त्यांनी, काय म्हटले पुणे सिटीमध्ये असलं तर आम्हाला सांगा. तर मी सांगू इच्छितो ताई दादा पुणे सिटीमध्ये काही राहिलं नाही हे लक्षामध्ये ठेवा. या बजेटमध्ये भेटणार नुसती जागेचं जे रेट आहे ना, जागेचा भाव तो बघा. तुम्ही नुसती जागा जरी घेतले ना 11 लोकांमध्ये 7-12 वाली जागा, तर 20-20 लाख रुपयाचा भाव चालू आहे. आणि तुम्ही जे घ्यायला गेलं एन ए प्लॉट किंवा R2चे प्लॉट, त्यांचे रेट त्यांचे भाव खूप वेगळे चालू आहे. सध्याला आपल्याकडे जे आहे बघा, जे रो हाऊस बद्दल मी बोलतो ना, ते असणार आहे थोडस आपल्याला खर्च करायला लागणार. किती? थोडंफार आपल्याला खर्च करायला लागणार आणि त्या बजेटमध्ये तुमचं काम 100% होणार आहे हे लक्षामध्ये ठेवा. तुम्ही माझं भाषण ऐकायला नाही आलेले मला माहिती, मी तुम्हाला रो हाऊस बद्दलच बोलतो कारण की असे मेसेज मला येत राहतात ना, त्यामुळं ही चर्चा मला चॅनलवरती करायला लागते, व्हिडिओच्या माध्यमातून मला करायला लागते. का करायला लागते की लोक 20-30 लाखाला गुंठ्यामध्ये 2 मजली 3 मजली बोलतात. ते आता माझ्याकडे ते प्रॉपर्ट्या आलेले, पण त्यांनी मला असं वाटतं की ते व्हिडिओ बघितले नसाल त्यांनी, त्याच्याबद्दल मी सांगितलेले. मला असे पण कॉल येतात की सर तुमच्या 12 लाखाच्या रो हाऊसचा व्हिडिओ आम्ही पाहिला. पाहिलं ना, त्या व्हिडिओ मध्ये मी काय बोललो, काय सांगितलं, काय समजलं तुम्हाला, कुठला लोकेशन. आता त्या गोष्टी मला डायरेक्टली ते लोक विचारत राहतात की साहेब तुम्हीच बोला ना लोकेशन, तुम्ही 12 लाख तर त्या टायटल मध्ये दिलेले. हो मी 12 लाख त्या टायटल मध्ये दिलेले ना, पण लोकेशन डिटेल सगळी काय त्या व्हिडिओ मध्ये मेन्शन आहे ना. आता कसं बोलावं, आता काय बोलावं, काय सांगावं तेच कळत नाही. मंडळी काय होतं माहिती का, तुम्ही व्हिडिओ पाहिला ना तर तुम्हाला संपूर्ण डिटेल कळते. आता बघा हे जे रो हाऊस जे आहे, ओके, थोडा पाऊस पण चालू आहे. जे रो हाऊस आहे ते 45 लाखाचे आहे. ओके, 45 लाख. आणि 45 लाख मध्ये तुम्हाला एवढं भारी रो हाऊस मला असं वाटतं की कुठंच नाही तुम्हाला सापडणार. कारण की बघा ह्याच्यामध्ये काय, एक खाली 1 BHK दिलेलं आहे, वरती एक 1 BHK दिलेले आहे. जवळजवळ मला असं वाटतं की 1500 स्क्वेअर फीटचा बांधकाम असणार आहे. 1500. ओके बरोबर. आणि त्या 1500 स्क्वेअर फीटच्या बांधकामामध्ये आपल्याला, तर मंडळी या रो हाऊस बद्दल बोलायला आपण सुरुवात करू. जसं पाहिजे तसंच हा रो हाऊस आहे. आणि अगदी मी हेच बोलणार आहे की खूप कमी बजेट मध्ये आहे. कारण की ह्याचा जो 7-12, ह्याचा जो खरेदी खत, हे सगळं काही होणार आहे हे लक्षामध्ये ठेवावे. आता बरेचसे असे जे आहे जागा, त्यांची तुकडाबंदी वगैरे म्हणून त्यांचे 11 लोकांमध्ये 7-12 खरेदी खत होत राहतात. पण ह्यांचं जो आहे तर हे सेपरेट आहे, सेपरेट खरेदी खत, सेपरेट 7-12, हे सगळं काय एकदम व्यवस्थित मध्ये आपल्याला इथं पेपरामध्ये पाहायला भेटणार आहे. आणि जे तुम्ही खरेदी करणार आहे तर त्याचे सगळे पेपर बनणार आहे. मी एवढंच बोलणार आहे की तुम्हाला हे खरेदी करायचं असेल तर माझा नंबर घ्या 9028750499. म्हणजे थोडंसं व्हिडिओ थोडासा हालत असेल तर चालता हे व्हिडिओ बनवत आहेत आणि थोडंसं वॉकिंग करत करत काही व्हिडिओ वगैरे शूट केले तर तुम्हाला माहितीच पाहिजे ना. तर तीच माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या निदर्शनामध्ये आपण आणून देतो. आज पण हे जे रो हाऊस आहे त्याच्याबद्दल माहिती देऊ राहिलेलं मी. बघा माझा नंबर घ्या 9028750499. माझे व्हॉट्सअपचे नंबर आहे, थेट तुम्ही मला संपर्क करू शकतात नंबरवरती. आणि
ह्या जे 2% ब्रोकरेज कमिशन तुम्हाला द्यायची गरज पडणार आहे, कारण की ऑफिस तर्फे ही प्रॉपर्टी आलेली आहे. आता हे जे 45 लाख आहे, ज्यांना बघा बरेचसे असे लोक आहे त्यांना कॅश जमत नाही, त्यांना लोनची सुविधा पाहिजे. आता जे लोकांना लोनची सुविधा पाहिजे, जे 11 लोकांमध्ये असतात ना व्यवहार, त्याच्यामध्ये प्रायव्हेट लोन करायला लागतो. ह्याच्यामध्ये तुम्ही FDC असू द्या, ICC असू द्या, सगळ्या बँकेचे तुम्ही लोन साधू शकतात, सगळ्या बँकेचे लोन तुम्ही करू शकतात. आता जे गुंठेवारीमध्ये असतात ना, त्यांचा एक प्रॉब्लेम असतो की त्यांच्यावर कर्ज मंजुरी होत नाही, त्यांच्यावर कर्ज मंजुरी होत नाही, तर ते घेणं जरा अवघड जातो. आणि गुंठेवारी म्हणजे की असं तर तसं त्याच्याबद्दल आपण व्हिडिओ बनवलेले, गुंठेवारी बद्दल पण बनवलेले. पण आज पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वर तुमच्यासाठी 45 लाखामध्ये 2 मजलीचे रो हाऊसची मी माहिती द्यायला इथं आलेले. आता हे जे आहे MIT कॉलेज, बरोबर ना, उर्ली कांचन मध्ये आहे MIT कॉलेज, बरोबर ना, उर्ली कांचन मध्ये MIT कॉलेज आहे. आणि ह्याच MIT कॉलेजला च्या जवळ आसपास हे इंडिपेंडेंट रो हाऊस आहे. ओके मंडळी, ऑलरेडी मी ना डिटेल दिलेली व्हिडिओ मध्ये स्टार्टिंगला थोडंफार बोललेले, मग त्यानंतर मध्ये बोललेले की हे 2 मजलीचे रो हाऊस आहे, मालकाला अर्जंट विकायचे, उर्ली कांचन मध्ये आहे, 1500 स्क्वेअर फीटचे असणार आहे, 7/12 खरेदी खत सेपरेट होणारे आहे. ही सगळी डिटेल एकदमच परफेक्टली मॅच होणारी दिलेली आहे. तर बघा, माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण आहे, स्वतः तुम्ही माझा नंबर घेऊ शकतात. 9028750499 मला संपर्क करू शकतात. आणि चॅनलला तुम्ही सबस्क्राईब, बेल नोटिफिकेशन हे करून ठेवा, कारण की भरपूर 2 BHK असू द्या, 1 BHK असू द्या, डायरेक्ट प्रॉपर्टीची माहिती आपल्या या चॅनलवरती येत राहते. ओके, आणि भरपूर अशी माहिती, आता मी काय बोलणार, आता पोचलं बघा, तर डायरेक्टली तुम्ही जावा आणि मला संपर्क करा, मी सांगतो तुम्हाला. ओके, जय महाराष्ट्र आणि जय पुणे.